नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर, हॅपी न्यू इयर. नववर्षाच्या शुभेच्छा. मी आत्ता येताना म्हातोबाच्या टेकडीवर येताना एका गृहस्थांना हॅपी न्यू इयर म्हटलं तर त्यांचा चेहरा वाकडा झाला. म्हणून मी नववर्षाच्या शुभेच्छा असं म्हटलं तरी त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही. हा लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. म्हणून मी असाच शांतपणाने त्यांच्याकडे बघत उभा राहिलो. आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं. आंग्ल वर्षाच्या शुभेच्छा असं म्हणायला हवं होतं तुम्ही. मी म्हटलं अगदी बरोबर आहे. आंग्ल वर्षाच्या शुभेच्छा, धन्यवाद ते म्हणाले. म्हटलं पण आपलं नवीन वर्ष केव्हा सुरू होणार आहे? म्हणजे आंग्ल वर्षाप्रमाणे. तर ते म्हणाले यावर्षी 19 मार्चला आहे. 19 मार्चला आहे का? बरं. म्हणजे म्हणून त्या दिवशी धुरंधरचा दुसरा भाग लॉन्च होणार आहे का? प्रदर्शित होणार आहे का? अगदी बरोबर आहे. 19 मार्चला हिंदू नववर्ष सुरू होणार आहे. 19 मार्चला गुढीपाडवा आहे आणि त्या दिवशी धुरंधरचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. हिंदू जागरण बघितलं ना. हिंदू जागरण किती मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. मी सुद्धा काल 31 डिसेंबर साजरी केली नाही. म्हणजे मी माझ्या बायकोला विचारलो की अगं न्यू इयर्स इव्ह कशी साजरी करायची. तर ती मला म्हणाली की 8 वाजता झोपून जायचं आणि सकाळी लवकर उठायचं. उद्या सकाळी लवकर उठायचं. म्हटलं नाही अरे काहीतरी केलं पाहिजे. मग ती काय म्हणाली, बरं ठीक आहे जाऊन डार्क चॉकलेट आईस्क्रीम घेऊन ये.